नमस्कार, सोनल्स किचन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. ते थोडं सोसायटीचं काम होतं, तिथे आलो होतो. आता ते झालं. आता आम्ही जातोय पुढे मार्केटमध्ये जातो. सावंतवाडीच्या बाजारात आता जातो. इथून आता बाजारात जाण्यासाठी रिक्षा केला. अंतर थोडंच आहे पण ऊन भरपूर आहे. आठवडी बाजार पण इथेच भरतो आणि इथेच या गल्ल्यांमध्ये सर्व काही मिळतं. पुन्हा येणारच आहे पण आता म्हटलं इथे आलोय तर एक फेरफटका मारू बाजारामधून. बरेचसे लोकल प्रॉडक्ट्स या ठिकाणी मिळतात, म्हणजे गावातल्या बायकाच इथे बसलेल्या असतात विकायला. हे काय फणस पिके असं नाही फुल येते भाजी इतके उभेचे अद्वालायचे नाही, हे पेजेला चांगले ना. हो मस्त एक नंबर आहे. लाल कलर कट करून शिजतो मग येते. बरेचसे प्रॉडक्ट्स इथे आहेत विकायला, म्हणजे गावात पिकणाऱ्या भाज्या, फळं, ओले काजू, कडधान्य, फुलं, कोकम, चिंच, नारळ, असं बरंच काही. हे कसे? 200 रुपयाचे. आज आठवडी बाजार नाही आहे पण अशा वस्तू नेहमीच असतात या ठिकाणी विकायला. हे कुठचे आहेत ॲक्च्युली, कशाचे? हे गावठी आमचे 20 हे 60. हे का 60? कमी आहे ना. पण हे आणि हे मला वेगळे दिसत आहेत. हे वेंगुर्ल्याचे आहेत आमचे, हे इकडचे. हे द्या थोडे मला. हे लाल पोहे आहेत, गावच्या ठिकाणी हेच खाल्ले जातात. ही गावची रताळी आहेत, कणग्या आहेत, करांदे आहेत. हे ओले काजू, मका, आगळ आणि असा फळांचा राजा पण दिसला बाजारात. हे 1500. काही वेळ आहे अजून 15 दिवस जायला पाहिजे. हे पुढची 15 ते 20 तारखेनंतर आता हे म्हणजे काय थोडे थोडे बघा आता खायला 1,500 ते 2,000 रुपये डझन असा भाव आहे. मुंबईला जाताना घेऊ, कारण तोपर्यंत थोडे स्वस्त होतील असं वाटतंय. एवढा मोठा गजरा आहे. बकुळीच्या फुलांचा गजरा, याला वळेसार म्हणतात गावच्या भाषेत. मिस्टर गेलेत लाईट बिल भरायला, तोपर्यंत मी काही वस्तू हव्या आहेत घरात त्या घेऊन घेते. हे मार्केट बिल्डिंगच्या आत इथे सर्व काही मिळतं. हे काही लोकल प्रॉडक्ट्स नाही आहेत, इथे सर्वच काही मिळतं. बाजारातून घरी येण्यासाठी मग रिक्षा केला. रिक्षावाल्याशी बोलताना समजलं की यावेळेस आंब्याचं पीक खूप कमी आलंय, म्हणजे मोहर भरपूर आला होता पण सर्व गळला. गावचे जे रायवळ आंबे असतात ते भरपूर आहेत, पण हापूस, केसर या टाईपचे कमी आहेत. आणि आंबे आहेत ना, रायवळ ते आंबे आले, ते आंबे भरपूर आहेत. ते लोक आहेत ना, ते रायते वगैरे करतात, खायला एकदम मस्त. काही आंबा एवढा देशाचा तुम्हाला हापूस पण मागे पडेल. रायतं तर जबरदस्त होतं, काही जणांना आवडतं, काही जणांना आवडत नाही. आज सोमवार आहे, व्हेजच जेवायचं होतं, तर मग इथे डायरेक्ट हॉटेलवरच आलो जेवायला. हॉटेल आशीर्वादमध्ये. ही खानावळ आमच्या बंगल्यापासून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. एकटा माणूस असलं का हाल होता तरी मुलीला बोलवलं. पाणी काय बॉटल बिस्लरी घ्यायची का की चालेल? नाही याचं पाहिजे. हा. अच्छा 1 लिटर वाली द्या. हां तीच द्या मग. उन्हाने एकदम असं हे झाले. पण असं इथे नाही जाणवत. हे घातलं नाही जाणार. अच्छा. तर काय आहे, पोळ्या आहेत 2, भात आहे, पापड, लोणचं, सलाड. ही आहे वालींची भाजी आहे पण ती जरा वेगळी केली आहे मसाल्यावर. चला आता जेवणाला सुरुवात. चण्याची उसळ छान आहे. जेवण चांगलं. रस्त्याने चालत निघालो आता. झाडाला आंबे भरपूर लागलेत. वाटेत आंबा, नारळ, काजू अशी झाडं बघत बघत चाललो आहे. संध्याकाळी 4 वाजता नारळ पाडण्यासाठी एकाला बोलवले तर तो येणार आहे. चला आलो. घरी आल्यावर असं एकदम थंड वाटलं. आता जाम खाते. जाम घेऊन आली. नारळ पाडण्यासाठी बोलवलं होतं ना, तर ते आले आहेत आता. नारळ सुकून खाली पडत होते, त्यामुळे म्हटलं सर्व पाडून घेऊ. झाडावर चढण्यासाठी हे मशीन घेऊन आले आहेत ते. नारळ काढायला चढले आहेत झाडावर. सुकलेली पानं, पोय असं सर्व काही साफ करतात ते. किती मेहनतीचं काम आहे ना.
हो 4 बस ना आपल्याला. बस झाली 4 शहाळी काढायला सांगितल्यात पाणी पिण्यासाठी. खूप मेहनतीचं काम आहे. पारंपरिक पद्धतीने झाडावर चढणं हे तर रिस्की पण आहे. काही वेळेस दुर्घटना पण घडतात. तर हे जे यंत्र वापरतायत ते खूप उपयोगी आहे माडावर चढण्यासाठी. मेहनत पण कमी लागते आणि मुख्य म्हणजे धोका नाही आहे. हातात पकडण्यासाठी त्याने हँडल दिलं आहे आणि पाय ठेवण्यासाठी 2 पॅन्डल आहेत. हाताने आणि पायाने हे ऑपरेट करायचं आहे. पुढे मी थोडं जवळून दाखवते कसं ऑपरेट करतात ते. आमच्या 4 माडांचे नारळ काढायचे होते. 2 झाडं तर छोटी आहेत, ती तर आम्ही हातानेच तोडू शकतो. ही शहाळी आहेत, शहाळी काढली आहेत 5. ही शहाळी सगळी काढली आहेत आणि हे नारळ आहेत. हां पूर्ण प्रेशर राहतो ना, हां तेवढं राहत आहे. उभं राहायला मिळते, हे झाड साफ करायला मिळतो, हां त्यामुळे बरं पडतो. बरोबर. बाकी काय चढायचा तेवढाच त्रास आहे, पण एक जिना चढल्यासारखा होतो अच्छा. बिल्डिंगचा. हे असं मशीन आहे, चढवतात. वरती मण्यार पण होती म्हणतात. मण्यार होती म्हणतात वरती. हो, त्यांच्या दुसऱ्याच्या बंगल्यावरती. रिस्कीच आहे ना, म्हणजे वरती एवढे म्हणजे सरपटणारे प्राणी वरपर्यंत आपण असं विचार नाही करू शकत. हो, त्यांना माहिती असतं त्या याने ते असं बघतात. आपल्या ते लक्षात आहे ना इकडे कसं नाही. हां तेच कधी येणार तेच. 2दा पाहिजे पाठवायला झालं तर 2दा पाठवू. याचे नारळ काढा काढले ना, ते हे नाही झालेले, नाही म्हणजे ह्याची काय अडसर आहेत. कच्चे आहे. हो, कच्चे आहेत ते. अच्छा, राहू दे, ना? मग नको मग राहून दे, कशाला. राहून दे. ते तेव्हासाठी पण पाहिजेत ना. ओके ओके नाही तर आता नवीन येणार त्याला वेळ लागणार. ठीक आहे. हां ठीक आहे. काढतील ते हे बघूया किती आले चिरून. तरी. हे बघा अशा पेंडी मोठे मोठे नारळ आहेत. तर असे नारळ पाडून झाले. शहाळी पण फोडून दिली त्यांनी. आता उद्या हे सर्व नारळ सोलून घ्यायचेत. सकाळी मी हे सर्व सामान बाजारातून घेऊन आली. रामफळ आमच्या झाडावरून काढलं. ते होती रामफळं पण ती सगळी पाखरांनी खाल्ली. आता एकच उरलं होतं तर ते काढून घेतलं मी त्यांच्याकडनं. ते आहे आणि बाकीचं थोडंसं बाजारातून घेऊन आली मी. मला सकाळी पोहे करायचे आहेत. तर ते ही पपई 100 रुपयाला आणली. गावठी पपई आहे. कापून दाखवते पपई आता. तर अशी दबते बघा. अशी दाबली ना तर दबली पाहिजे अशी मस्त. आणि हे पण असं छान पिकलेलं आहे ते. रामफळ असंच खाण्यापेक्षा त्याची बासुंदी खूप सुंदर बनते. कधी करून बघा. बघा यामध्ये भरपूर बिया आणि त्याचा कलर पण किती असा वेगळा आहे. मला ॲक्च्युली माझ्याकडे चाकू नाही आहे, मग मी असं चमच्यानेच कापलं कारण मला चाकू नाही मिळत होता. हे बघा असं किती छान दिसतंय ते. कलरच त्याचा आंब्यासारखा. आता व्हिडिओचा एंड करते पण त्याआधी आमच्या इराला दाखवते. एक व्हिडिओ पाठवलाय मितालीने, तोच तुम्हाला दाखवते. नाही आहे. थांब आपण त्यांचा व्हिडिओ बघू. मग कोण आहे? कोण दिसला? आबा कोण आहे? कुठे गेले? आतमध्ये नाहीये. पुन्हा भेटूच. तोपर्यंत बाय बाय.